आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी, काय झालं? तू जेवत का नाहीयेस? मला भूक नाही. मी भरवू का? आठवण येते पार्टनरची. पार्टनरला आपली आठवण येत असेल का ग आई? तुला पण येते ना? पार्टनर पण उपाशी असेल ना? त्याला पण माझी आठवण येत असेल ना? हो ना? ज्यांना आठवण येते ती माणसं समोर येतात. पण आपण का वाट बघायची? आपण जाऊया ना तिकडे. आपल्याला पण आठवण येते ना. तू गेली होतीस ना तिकडे? काय झालं? भेटले का ते तुला? नाही ना? बिट्टी, मला माहितीये तुझा खूप जीव आहे पार्टनरवर आणि म्हणून तुला सतत त्यांची आठवण येते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या घराशी आपला आता काही संबंध नाहीये. त्यांनी आता आपल्याला घराबाहेर काढले. त्यांच्या मनात आपल्याविषयी आता कधीच प्रेम नसणार. आपल्यासाठी त्यांच्या घराची आणि मनाची दारं कायमची बंद झाली. ती आता कधीच उघडणार नाहीत. बिट्टी, आई की पार्टनर? बिट्टी, काय विचारते मी तुला? आई की पार्टनर? दोघं पण. ते आता शक्य नाही. तुला दोघांपैकी एकालाच कोणाला तरी निवडायला लागेल. आई की पार्टनर? आई. मग माझं ऐक. चल आपण जेवण गरम करूया. रेवती, 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 अगं ऐक ना, रुद्र गौरी आणि बिट्टीला शोधायला गेलाय. कशावरून? अगं बुलेट ट्रेन जेवढी फास्ट जात नसेल ना, तेवढ्या फास्ट दुप्पट वेगाने गाडी काढलीये त्यांनी. आता एवढा फास्ट गेला तर नक्कीच तिला आणायला गेलाय. बघ या घरात परत तो आणतो की नाही तिला. हो, प्रेम काय एवढं सहजासहजी संपतं का? तो आणतोय बघ तिला या घरात. आई, वाटेल ते बोलू नकोस. मी आणू देईल गौरीला घरात. आणि मला नाही वाटत इतकं सगळं झाल्यावर रुद्र परत गौरीला आणेल. बघितलं नाहीस तू त्या दिवशी किती चिडला होता? ठीक आहे बाई, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना. ती तुझ्या समोर येऊन उभी राहते ना, की मग कळेल तुला. माझं खोटं वाटतं ना तर श्वेताला जाऊन विचार. काय
श्वेता खरंय हे? हो, गौरी आणि बिट्टी तशा नाहीयेत जसं त्या कल्पेशने आपल्याला सांगितलं होतं. नंदायोग, तो कल्पेश एक गुंड आहे. तो गौरी आणि बिट्टीच्या परिस्थितीचा फायदा घेत होता आणि त्यांनी जर आपल्याला काही सांगितलं असतं ना तर रुद्र भाऊजींना मारून टाकायची धमकी दिली होती त्याने. आणि म्हणून गौरी आणि बिट्टी काही बोलत नव्हते. नंदायोग, पहिल्या दिवसापासून रुद्र भाऊजींना त्या माणसावर संशय होता. तेव्हा जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला असता आणि त्या माणसाला पोलिसात दिलं असतं ना तर तुझ्या येण्याने या घरात नवीन चैतन्य आलं. या वृंदावनातली मुकी तुळस सुद्धा बहरली. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून अबोल असलेली श्वेता तिला तुझ्या रूपानं मैत्रीण मिळाली, चंदूला मुलगी मिळाली आणि मला नंदाई हाक मारणारी लेक. तू नंदाई म्हणतेस ना मला? आपल्या आईला असं सोडून जातं का कोणी? तू ना मला वाईट सवय लावून ठेवलीस. आता माझी खात्रीच झाली की काही झालं तरी गौरी आपल्यासोबत असणारच. आई वडिलांनी दिलंय असं समजून घे. मला माझ्या मुलीचा संसार सुखाचा झालेला बघायचा आहे. काय करून बसलो आपण? नंदाई 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 बस. मी पाणी आणते. लवकर नंदा. नंदाई पाणी पाणी घे. पाणी 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 लवकर लवकर. बरं वाटतंय ना संदा? बरं वाटतंय ना?